नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कामगार आयुक्तालय भरती 2026 काल जाहीर झाली. त्याबाबतचे सर्व अपडेट या ठिकाणी आपल्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या निरीक्षक पदाकरता सर्व विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत, तर या निरीक्षक पदाचा अभ्यासक्रम या ठिकाणी त्यांनी काय दिलेला आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. आता अभ्यासक्रम थोडक्यात पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सूक्ष्म विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला करून देणार आहे की कोणत्या टॉपिकवरती टीसीएस मार्फत या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. कारण ही परीक्षा टीसीएस घेणार आहे, मग टीसीएसचा पॅटर्न काय आहे तो या ठिकाणी आपण सर्व सूक्ष्म घटकासहित या ठिकाणी बघणार आहे. महत्वाचे टॉपिक मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्या समोर मी सादर करतोय, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना महत्वाच्या टॉपिकवरती लक्ष दिल्यानंतर आपल्याला पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येतील आणि सर्वांच्या पुढे एक पाऊल राहण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला, जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला चालू करूया. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालय भरती संदर्भात आपण एक बॅच या ठिकाणी लॉन्च करतोय. विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका, आम्ही सदैव आपल्या सोबत असणार आहोत आणि या निरीक्षक लेखापाल आणि लघुटंक लेखन याची परीक्षा एकच परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये जो काही कायदा दिलेला आहे त्या कायद्याचा एक बॅच या ठिकाणी फक्त आणि फक्त 599 रुपयामध्ये आपण लॉन्च करत आहोत. 80 गुण या ठिकाणी तुम्हाला या कायद्याला असणार आहेत. हे 80 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या पुढे एक पाऊल राहण्यासाठी ही बॅच नक्की उपयुक्त ठरणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही बॅच जी आहे ही बॅच सर्व एसीटी संपूर्ण कायद्याचा अभ्यास, अनुभवी तज्ञ शिक्षक आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहेत आणि सराव प्रश्न देखील तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहेत. तर बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्की घ्या आणि अभ्यासाला योग्य दिशा या माध्यमातून तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण या ठिकाणी बघूया की निरीक्षक लेखापाल आणि लघुटंक लेखन यासाठी सामायिक एकच पेपर होणार आहे. वेगवेगळा पेपर होणार नाही. सरळ मार्फत फक्त एकच पेपर होईल 200 गुणांचा आणि गुणवत्तेनुसार तुमची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. 200 गुणांचा पेपर या ठिकाणी होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सामान्य क्षमता चाचणी प्रश्न संख्या 100 राहील. एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे आणि त्याची जी काठिण्य पातळी आहे ती पदवी दर्जाची असणार. त्यामध्ये बघा, मराठी आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. मराठी आणि इंग्रजी या 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि बघा 120 मिनिट 2 तास या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न सोडवायला दिला जाणार आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याची काठिण्य पातळी त्या प्रमाणात असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. आता आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यास बघूया. आता मराठी भाषा, मराठीमध्ये काय विचारलं जाईल ते तुम्हाला लगेच थोडक्यात सांगणार आहे. कोणत्या टॉपिकवरती टीसीएस या ठिकाणी प्रश्न विचारत असते. इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित, सामान्य ज्ञान आणि अधिनियम या ठिकाणी दिलेत. आता या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, फक्त अधिनियम काय दिलेले आहेत ते या ठिकाणी थोडक्यात बघूया. कोणते कोणते अधिनियम आहेत. विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 चा जो काय अधिनियम आहे त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दुसरा कायदा महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. हे 3 कायदे आहेत. बघा, विविध कामगार कायदे ते एक आणि हे 2 मोठे कायदे या ठिकाणी दिलेले आहेत. यावरती तुम्हाला 80 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. 40 प्रश्न विचारले जातील 80 मार्काला. आता हे कायदे ह्याचा सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवूया, पण याच्या अगोदर 120 मार्काचा जो काही सिलेबस आहे त्यावरती टीसीएस कशा पद्धतीनं प्रश्न विचारते, टीसीएस पॅटर्न काय, हा मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया मराठी भाषा. हे महत्वाचे जे काही यामध्ये टॉपिक विचारले जातात त्यावरती आपण सगळ्यात फोकस करतोय. मी 10 टॉपिक असे निवडले आहेत की टीसीएस वारंवार त्याच प्रश्नावरती त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारत असते. तर आपल्याला ते जर टॉपिक आपण एकदम परफेक्टली जर केले तर त्यावरती येणारा प्रश्न तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. बघा, त्यामध्ये विशेषण आहे. बघा, यामध्ये नाम, गुणधर्म किंवा विशेषता सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण, मग यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर बघा, सर्वनामांचे प्रकार आहेत. नाम, सर्वनाम यावरती प्रश्न विचारतो. बघा, याचं विश्लेषण देखील स्पष्टपणे या ठिकाणी खाली केलेलं आहे.
वाक्यात चुका शोधा यावरती प्रश्न सारखा टीचर्स या ठिकाणी विचारतं. त्यानंतर बघा वाक्य पृथक्करण या टॉपिक वरती प्रश्न विचारतंय. त्यानंतर म्हणी असतात, म्हणीवरती वारंवार प्रश्न टीचर्स कडून विचारलेत. प्रत्येक शिफ्टला या ठिकाणी या अगोदर प्रश्न विचारले गेलेले आहेत. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द यावरती देखील प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. बघा तुम्हाला हे टॉपिक खूप सोपे वाटतात, खूप साधे वाटतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो शब्द असे त्या ठिकाणी विचारले जातात की पर्यायामधून आपल्याला उत्तर शोधताना कन्फ्युज होत असते. त्यामुळे वारंवार सराव करण्यासाठी तुम्हाला या टॉपिकची रिव्हिजन सारखी करणं खूप गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा उतारे देतात आणि उतार्यावरती तुम्हाला खाली प्रश्न देतात, त्यावरून ते प्रश्न सोडवायचे असतात. बघा वेळखाऊ प्रश्न या ठिकाणी असतात, जेणेकरून तुम्हाला ती वेळ तिथं मॅनेज झाली नाही पाहिजेत. तुम्हाला सोपा विषय वाटतोय पण आउट ऑफ मार्क मिळवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठीच मी 10 ते 11 टॉपिक अशा पद्धतीने तयार करून आणलेत की वारंवार टीचर्स यावरती प्रश्न घेत. पुढचा आहे रिकामी जागा भरा. एखादं वाक्य देतात आणि त्यामध्ये योग्य शब्द निवडा असं या ठिकाणी दिलेलं असतं. खूप कन्फ्युज होणारे प्रश्न या ठिकाणी तयार करतात. वाक्याचा योग्य क्रम लावा यावरती प्रश्न एक विचारले जातात. त्यानंतर शुद्ध लेखन, दिलेला शब्द असतो त्यामध्ये शुद्ध शब्द ओळखा किंवा वाक्य दिलेलं असतं ते एकदम शुद्ध वाक्य कोणतं ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येतात. त्यानंतर वाक्प्रचार यावरती देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हे आहेत मराठी वरती जे काही आपल्याला 30 मार्काला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ते हे महत्वाचे टॉपिक तुम्ही करून ठेवा. तुम्हाला यापैकी सर्वचे सर्व टॉपिक वरती प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी मी काढून आणलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया अंकगणित बुद्धिमत्ता त्या संबंधित तार्किक क्षमता म्हणजे रिझनिंग जे प्रश्न कोणत्या टॉपिक वरती जास्त विचारले जातात. तर बघा सेटिंग अरेंजमेंट वरती तुम्हाला 100% क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला या ठिकाणी विचारला जातो. सेटिंग अरेंजमेंट बघा टीसीएस पॅटर्न आहे. पझल वरती प्रश्न 100% विचारले जातात. बघा प्रश्न एकच असतो पण त्यावरती नंतर प्रश्न तयार केले जातात. 3-3, 4-4 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. नंबर सिरीज असते, संख्या मालिका यावरती प्रश्न 100% 100% विचारले जातात. अल्फा न्यूमेरिक सिरीज असते, त्यानंतर चिन्हांची आदला बदल असते आणि त्यावरती प्रश्न या ठिकाणी तयार केले जातात. बघा त्यानंतर आकृत्या दिली जातात आणि दिलेल्या आकृत्यामध्ये त्यावरती प्रश्न तयार केले जातात की या ह्याच्यावरती दिलेल्या पुढे दिलेल्या नमुन्याप्रमाणे आकृती ओळखायची असते आणि त्यामुळे यावरती वेगवेगळ्या कारण हे विद्यार्थ्याला काही गोष्टी जरा थोडे नवीन वाटतात आणि प्रश्न चुकून येतात. बघा त्यानंतर सिम्प्लिफिकेशन वरती दिलेल्या संख्यात्मक व्यंजकाचे सोपे रूप काढायचं असतं. बघा त्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ब्लड रिलेशन यावरती देखील प्रश्न नातेसंबंधावरती विचारले जातात. त्यानंतर बघा पुढचं टॉपिक आहे डे बेस पझल. बघा दिवस, तारीख, वार यांच्या आधारे तार्किक क्षमता चाचणी तुमची ओळखण्यासाठी या टॉपिक वरती एक प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आकृत्यांवरती आधारित प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. असे 10 टॉपिक जे आहेत अंकगणित बुद्धिमत्ताचे रिझनिंगचे हे प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरती वारंवार टीचर्स विचारत असते. म्हणून हे टॉपिक तुम्ही कन्फर्म या ठिकाणी परफेक्ट करा. त्यानंतर पुढचं आपण बघूया इंग्लिश लँग्वेज मध्ये बघा जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्यातले महत्वाचे टॉपिक मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या टॉपिक वरती तुम्ही जर चांगली कमांड मिळवली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्याचे चान्सेस खूप 100 पटीने या ठिकाणी वाढतील. बघा पॅसेज असतो, पॅसेज वरती प्रश्न तयार करून दिलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला उत्तर शोधायचं असते. त्यानंतर दुसरं बघा पॅराजिम्बल असते, त्यानंतर बघा एरर डिटेक्शन असते, त्यानंतर सेंटेन्स करेक्शन असते, त्यानंतर बघा व्होकॅब वरती प्रश्न असतोय, त्यानंतर क्लोज टेस्ट असते, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असते, बघा फिल्टर्स असते, त्यानंतर आयटम अँड फ्रेजेस असतात आणि टिप्स टू रिमाइंडर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. या दिलेल्या इंग्लिशच्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न वारंवार विचारलेले आहेत आणि तेच हे इंग्लिश ग्रामर या ठिकाणी मी तुम्हाला एक 10 टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं. आता यामध्ये बघा टिप्स टू रिमाइंडर मध्ये तुम्हाला महत्वाचं की बाबा रीड द क्वेश्चन केअरफुली. तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित वाचून कशावरती विचारलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्याची व्होकॅब वरती वर्ड पॉवर आणि फ्रेजेस अँड आयटॉमिक युजेस जास्त समजा या ठिकाणी आहे म्हणजे व्होकॅब चांगलं परफेक्ट आहे अशा विद्यार्थ्याला इंग्लिशला अडचण येत नाही. त्यामुळे व्होकॅब वरती तुमची कमांड असणं खूप गरजेचं आहे. बघा अंडरस्टँड अँड कंटेंट्स तुम्हाला सगळ्यात महत्वाचं प्रश्न सोडवत असताना प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं राहील. यामध्ये कन्फ्युज होणार आहे. ज्याचं व्होकॅब चांगलं नाही त्यांनी व्होकॅब चांगलं करून घ्या, कारण तुम्हाला बऱ्यापैकी हे सगळे जे काही टॉपिक आहेत ते व्होकॅबशी निगडीत या ठिकाणी चांगल्या प्रकारे असणार आहेत.
बघा अशा प्रकारे आपण इंग्लिश बघितलं, रिझनिंग बघितलं, मराठी बघितलं. आता विषय काय राहिलाय फक्त कायद्याचा आणि सामान्य ज्ञानमध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे काही टॉपिक दिले त्या टॉपिक वरती प्रश्न विचारतील. बघा सगळ्यात महत्वाचा चालू घडामोडी जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुम्ही इतर परीक्षेला देखील चालू घडामोडी करत असता, तशीच चालू घडामोडी तुम्ही या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित करायची आहे. इतिहासावरती प्रश्न विचारले जातील. इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित आपण बघितलंच. तर 1, 2, 3, 4, 5 आणि चालू घडामोडी या घटकावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. सरळ सेवेचा पेपर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षक पदाच्या 62 जागा आहेत. सरळ सेवेमधून भरलं जाणार जी पद टॉपची सॅलरी असते ती सॅलरी या ठिकाणी तुम्हाला S13 ची सॅलरी निरीक्षक पदाला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वाट कसली पाहताय, आपण या ठिकाणी बॅच देखील तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं बसवलेली आहे. अनुभवी तज्ञ शिक्षक वर्ग या ठिकाणी असणार आहेत. कामगार आयुक्तालय भरती संदर्भात तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर ही मेंटरशिप बॅच तुम्ही या ठिकाणी घ्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.